आयुषचा बर्थडे होता कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल 21 डिसेंबरला. तर हॉटेलवर जाण्याआधी मी नाही तर दादाला ओवाळून घेतलं, कारण तिथं ताट नसेल म्हणून मी म्हणलं ओवाळते इथंच. आणि त्याला डायरेक्ट हॉटेलवरच बोलवलं होतं, म्हटलं त्याला घरी आल्यावर परत ओवाळीन. पण बरं झालं हॉटेलवर गेले आणि तिथं ताट होतं. पण एवढंच की ताटामध्ये ना, म्हणजे आपण कसं घरी सगळं घेतो ना, रिंग घेतो, परत नाणं घेतो, तांदूळ, हे बाकीचं एवढं काही नव्हतं ताटामध्ये. तिथं फक्त आहे ना दिवा लावलेला होता आणि हळदी कुंकू होतं, एवढंच होतं. म्हटलं चला तेवढं. तर आयुष बाहेर गेला होता, तोपर्यंत इथं चालले होते सगळ्यांचे फोटो काढायचं काम. तर हा दादाचा 25वा बर्थडे होता आणि आयुषचा 16वा बर्थडे होता. म्हणजे आयुष 16 वर्षात झाला आणि दादा 25 वर्षाचे झाले, म्हणून मी त्या दोघांसाठी ते 2 केक आणले होते. आणि बघा आता तिकडचं सगळं उरकून आताच आमच्या बर्थडे बॉयची एंट्री झाली बघा. तर तो आला आणि मग लगेचच मी दिवा लावून घेतला, कारण म्हटलं ओवाळून घेऊ, कारण तसं आहे ना भरपूर उशीर झाला होता. आम्ही सगळेजण बराच वेळ जवळजवळ 1-पाऊण तास त्याची वाट बघत होतो, लवकर ये, पण येतो म्हणून तो काय लवकर आलाच नाही. त्याच्यामुळे ना आवरून घेत होतो ओवाळण्यासाठी ताट. त्याला आणि म्हटलं आता तुम्ही दोघंही एकमेकाला केक आधी भरवा, कारण दोघं बर्थडे बॉयचे हो की नाही. एक दिवस आड असला मध्ये, म्हणजे काय झालं तर छान झाला बर्थडे. म्हणजे कल्पना केली नव्हती ना, त्याच्यापेक्षा खूप छान बर्थडे सेलिब्रेशन चालू होतं. सगळ्यांनी इथं फोटो काढले, जोड्या आहेत ते. आणि सिंगल, आता अण्णा सिंगल नाहीये, अण्णा आत्या आल्या होत्या पण त्या खाली बसल्या होत्या. कार्यक्रम 2nd फ्लोअरला होता, त्यांना काही वरती येता येत नव्हतं अजून, काय त्यांना एवढं व्यवस्थित चालता येत नाही. तर आता हे 4 केक आहे ना, ते मधले 2 आहेत ना, ते केक मी आणले होते दोघांसाठी. आणि एक केक अथर्वने एक आणला होता आणि एक शिवमने एक आणला होता. तर 4 असे केक होते आणि मस्त मज्जा आली बरं का बर्थडेला. तर इथे सगळ्यांचा आता फोटो काढणं चालू आहे केक वगैरे भरवताना. तर आयुषच्या काकांनी ना ह्यांना खूप छान शुभेच्छा दिल्या, त्या तुम्हीच ऐका कशा शुभेच्छा दिल्या. आमचे पुतणे आयुष डायव्हर यांचा जन्मदिवस असल्यामुळं आमच्या सर्व डायव्हर कुटुंबावतीनं आणि सर्व नातेवाईकांच्या वतीनं आयुष आणि आकाशला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना भगवंतांना भरपूर आयुष्य द्यावं आणि त्यांना समृद्धी, सदाचार देवो आणि आईवडिलांची, आजी आजोबांची भरपूर सेवा करावं अशी मी भगवंतांच्या प्रार्थना करतो आणि ठिकाणी थांबतो. धन्यवाद. कोणताही कार्यक्रम असला की फोटो काढण्यावर माझा जरा भर जास्तच असतो, कारण त्या आठवणी मला जपून ठेवायला आवडतात. किती वर्षांनी पाहिलं तरी आपण पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणीमध्ये रमत असतो. तर खाली आलो, इथं आत्या आमची वाट बघत होत्या. सगळ्यांनी इथं ऑर्डर येईपर्यंत केक खाऊन घेतला, कारण भुका सगळ्यांनाच लागल्या होत्या. कारण 10:30 वाजले होते जेवण करायला. वेळ भरपूर गेला वरती फोटो सेलिब्रेशन एन्जॉय, त्याच्यामुळे भूक लागली होती सगळ्यांना. मी पण म्हटलं चला आता मी पण जेवण करून घेते, कारण मला पण भूक लागली. त्या दादाने सगळ्यांना वाढून दिलं. सगळ्यांनी इथं मस्त जेवण एन्जॉय केलं, गप्पा मारत आणि चेहऱ्यावरचा हसू पाहून तुम्हाला कळत असेल की किती छान सेलिब्रेशन झालं. आणि खूप आनंद झाला होता मला, कारण माझं हे बाळ जन्माला आलं होतं तेव्हा आहे ना, तेव्हा जितका आनंद झाला नव्हता ना, तेवढा आनंद मला आज झाला होता. कारण त्याच्या बड्डेच्या निमित्ताने जे कधी एकत्र येऊ शकत नाही ना, ते सुद्धा लोक सगळे एकत्र आले होते, त्यामुळे जास्त छान वाटत होतं.
तर चला इथं फायनली सगळ्यांनी जेवण एन्जॉय केलं, हात वगैरे धुवून घेतला, कारण आता आम्हाला बाहेर पडायला वाजले होते 11, उशीर झाला होता. आता आत्या बघा आमच्या वॉकर घेऊन कशा हळूहळू येत होत्या. मी म्हटलं चला आता बाहेर आले तर भरपूर थंडी वाजली, कारण हॉटेलच्या बाहेर निघल्यावर कळलं की किती थंडी आहे. मग ह्यांनी मला लगेच जॅकेट काढून दिलं, म्हटले तुला थंडी सहन होत नाही, हे घे जॅकेट. तर मी पण लगेच जॅकेट घातला आणि लगेच व्हिडिओ काढला, म्हणलं किती क्यूट दिसते मी या जॅकेटमध्ये. तर जेवण झाल्यावर आईस्क्रीम तर झाली पाहिजे, आईस्क्रीम घेतली सगळ्यांनी आणि आता घरी आलोय फायनली. तर चला मी तुम्हाला दाखवते की दादानी आयुषला काय गिफ्ट दिले. म्हणजे तर हे बघा, हे जॅकेट आहे ना, हे दादानी सरप्राईज म्हणून गिफ्ट आणले. आता आयुषच्या पप्पाचं जॅकेट त्याला खूप आवडलं होतं, हे दादाला माहीत होतं, त्याच्यामुळे मग त्यांनी सेम जॅकेट आयुषला पण बड्डे गिफ्ट दिले. चला मग छान झालाय बड्डे. आणि मला तर खूपच असं नाचावं वाटत होतं, झोपावं असं काय वाटत नव्हतं, पण उशीर खूप झाला होता, कारण दुसऱ्या दिवशी आयुषला पुण्याला पण जायचं होतं, त्यामुळे लवकर उठायचं होतं. चला मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आणि कसा वाटला बड्डे सेलिब्रेशनचा कार्यक्रम ते कमेंट करून नक्की सांगा.